शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाचा प्रभाव आता मध्य भारतावर पडू लागला आहे. थोडा विदर्भातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच परिस्थिती कशी बदलते याविषयी आपण अंदाज घेतो. मध्य भारतामध्ये होत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा आकडेवारी सुधारणा झाली आहे. 24 तारखेला 14% असलेली घट सुधारणा होऊन 13% आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतात 87% पावसाची नोंद झाली. आज खास करून कोकण, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ असं आज पावसाळी वातावरण बघायला मिळालं. या ठिकाणी पावसात जोर होता. मराठवाड्यातही तुरळक पाऊस झालेला आहे. आपण दिलेल्या अंदाजानुसार पूर्व मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा पद्धतीने पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं, हा सर्व भाग. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात सध्या सकारात्मक वातावरण आहे. आपण जसं सांगितल्याप्रमाणे वातावरण बदललेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महारेन या वेबसाईटला आपण जर ताजी माहिती बघितली तर यामध्ये थोडी IMDच्या आकडेवारीमध्ये आणि यामध्ये तफावत आहे. परंतु आपण या ठिकाणी बघतो टक्के जूनमध्ये 131.5%, जुलैमध्ये आणि आत्तापर्यंत 54.7% ऑगस्टमध्ये पाऊसमान दाखवण्यात आलेलं आहे. आणि एकूण पाऊसमान हे जवळपास 90%वर पोहोचलं आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, ही आकडेवारी आणि IMDची आकडेवारी यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे. आता या ठिकाणी आपण जर जुलैचा अंदाज बघितला तर या ठिकाणी आपल्याला तो 40% अतिरिक्त दिसतो. म्हणजे जुलैमध्ये 140% पाऊस पडल्याची नोंद ही IMDने दिलेली आहे. परंतु महारेनने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला केवळ 131.5%ची नोंद दिलेली आहे. त्यामुळे ही मोठी तफावत आहे. आपण जर ECMWFच्या विकली परसेप्शनचा अंदाज घेतला तर या ठिकाणी आपल्याला काही अनोमलीज दाखवलेल्या आहेत 24 तारखेपासून 31 ऑगस्टपर्यंत. तर यामध्ये विदर्भामध्ये पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की मॉडेलने केवळ विदर्भामध्ये पाऊस दाखवलेला आहे. बाकी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र किंवा अगदी कोकणातही कमी पावसाची शक्यता दाखवलेली आहे. CFS मॉडेलने पुन्हा एकदा एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल आणि त्याच्या तारखा ज्या आहेत त्या 24 तारखेपासून 31 ऑगस्टपर्यंतच्या आहेत. त्यामुळे हवामानात खरंच असा बदल होईल का हे पण बघणं आवश्यक आहे. शिवाय गोव्याच्या जवळ एक वादळी परिस्थिती आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती देखील दाखवण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी जर GFSचा नोवाचा अंदाज बघितला तर या ठिकाणी देखील विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे 23 ते 29 ऑगस्ट. आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारण आपण 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान बघतो थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल, विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल, पूर्व मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढेल. थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात परिस्थिती खराब राहण्याची शक्यता कायम आहे. काल 23 ऑगस्टला IODचा इंडेक्स अपडेट झालेला आहे. मात्र तो आणखी 0.18 ऐवजी 17 म्हणजे 0.1 अंशाने तो घटलेला आहे. म्हणजे IODकडून आता कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा करण्याची सध्या परिस्थिती नाही. आणि आपण जर 3.4 न्यू इंडेक्स बघितला
तर तो 2.37 झालेला आहे. म्हणजे यामध्ये 0.7ची वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूण एल निनोचा प्रभाव वाढतोय आणि आयोडीचा प्रभाव मात्र कमी होतोय. त्यामुळे हे दुष्काळाची लक्षणं आहेत. पुढील 3 दिवसासाठी आपण जर बघितलं तर विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात, कोकणात पावसाचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाडा पाऊस कायम राहील कोकणासहित. हलक्या सरी आहेत, फार मोठा पाऊस नाही. मात्र याचं प्रमाण 28 तारखेपासून कमी होईल. या सिस्टम मागे सरकण्याची शक्यता पुन्हा कायम आहे. ECMWF मॉडेलमध्ये आपल्याला एक स्पष्ट दिसतंय, मराठवाड्यात किंवा विदर्भामध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती दाखवली जाते. मुख्य पावसाचा जो प्रभाव आहे तो छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामध्ये आहे. 26 तारखेला थोडं विदर्भामध्ये प्रभाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. 27लाही पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने 28पर्यंत पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कायम राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. ECMWF मॉडेलने मात्र हे वातावरण मागे सरकेल असं दाखवलेलं नाही आहे. तर ते विदर्भामध्ये सक्रिय राहील, कोकणात सक्रिय राहील. अगदी पुढील 5 दिवस जरी आपण अंदाज घेतला तरी पूर्व विदर्भात पावसाची शक्यता कायम दाखवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाच्या घटना सोलापूर विभाग असेल किंवा नागपूर अमरावती विभाग असेल या ठिकाणी होत आहेत, परंतु विशेष प्रभाव नाही आहे. 25 तारखेला देखील किरकोळ वातावरण काही ठिकाणी तयार होत आहे, परंतु त्याचा फार काळ प्रभाव राहत नाही. अगदी आपण या ठिकाणी असं बघतो की लातूरचा काही भाग असेल, उदगीर किंवा इकडे बीड पूर्व भाग, परभणी, जळगावच्या काही भागात स्थानिक वातावरण असणार आहे. भंडारा, गोंदियामध्ये असण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती किंवा विदर्भात पावसाची शक्यता 26लाही आहे. 27ला एवढं खास वातावरण नाही आहे. 28लाही विशेष वातावरण नाही. 29ला स्थानिक वातावरण थोडं आपण सोलापूर दक्षिण किंवा वाशिम, छत्रपती संभाजीनगर उत्तर दाखवण्यात आलेले, परंतु असा दमदारपणा वातावरणामध्ये नाही आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये 30 तारखेला थोडं वातावरण दाखवलं आहे. म्हणजे या 5 दिवसामध्ये सुद्धा फार समाधानकारक वातावरण महाराष्ट्रात कुठेही दाखवलं जात नाही. ऑगस्टने देशामध्ये थोडं वातावरण पावसाचं वाढवलं आहे, 1% सुधारणा झाली, परंतु महाराष्ट्रात तसं काही फारसं वातावरण सुधारणा दिसत नाही आहे आणि दूरपर्यंत फार समाधानकारक अंदाज सांगण्यासारखा नाही आहे. त्यामुळे एकूणच एक निराशा अशी आहे की आयोडी आणि एल निनो हे दोन्ही अपोजिट चाललेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला 50-55% केवळ पाऊस ऑगस्टमध्ये पडलेला आहे आणि त्यापेक्षा वेगळी सिच्युएशन काही सप्टेंबरमध्ये राहील असं वाटत नाही. परंतु जोपर्यंत वातावरण बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्राकडे सरकत नाही, तोपर्यंत आपल्याला समाधानकारक पावसाचे कुठलेही संकेत येणार नाहीत. कितीही परिस्थिती वाईट असली तरी देखील आपल्याला ही सिच्युएशन तयार होणार आणि आपल्याला दुष्काळापासून किंवा पाण्याच्या टंचाईपासून वाचवणारा कमीदाब महाराष्ट्रात येणार. त्या कमीदाबाची मात्र आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघूयात आपण काय काय होतंय. आपल्याला खात्री आहे वातावरण नक्की बदलेल आणि शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली पिकं आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय हा निसर्ग करेल. त्यामुळे आपण निसर्गाची कृपा कधी होते आणि चांगले संकेत कधी येतात यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.